गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण एक नवीन अँटीमायक्रोबियल ग्रुप डिस्कस करणार आहोत. त्याचं नाव आहे फ्लुरोक्विनोलोन्स. तर फ्लुरोक्विनोलोन्स हे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये खूप चांगल्या जास्त यूज केले जातात आणि खूप चांगल्या प्रकारे ते इफेक्टिव्ह आहे. तर ते जे फ्लुरोक्विनोलोन्स आहे ते एक त्याला एक दुसरं नाव दिलेलं आहे डीएनए गायरेज इनहिबिटर्स. तर बाय मेकॅनिझम पॉइंट ऑफ व्ह्यू ते डीएनए गायरेज एन्झाईम इनहिबिट करतात. तर डीएनए रिप्लिकेशन त्यामुळं होत नाही. आणि हे जे फ्लुरोक्विनोलोन्स आहेत हे बॅक्टेरियोसाइडल ड्रग्ज आहेत. तर तुम्ही नॅलिडिक्झिक नावाचा ड्रग ऐकला असेल. हो सर. ओके, ऐकलाय नॅलिडिक्झिक ऍसिड. ओके. हो सर. युटीआय मध्ये हे नॅलिडिक्झिक ऍसिडचा हं. यूज आहे. नॅलिडिक्झिक ऍसिड. तर हा जो नॅलिडिक्झिक ऍसिड आहे हा क्विनोलोन आहे. काय आहे? क्विनोलोन. क्विनोलोन. ओके. तर सुरुवातीला हे जे क्विनोलोन्स मार्केटमध्ये आले त्यात नॅलिडिक्झिक ऍसिड जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन साठी उपयुक्त होता. त्यामुळे त्याचा यूज युटीआय साठी खूप केला गेला. आताही नॅलिडिक्झिक ऍसिड काही ठिकाणी युटीआय साठी वापरतात. तर तुम्ही याचा यूज पाहिलाय आता सध्या डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये? पूर्वी पाहिलं सर, आता तर नाही कमी करत झाला. सर कोणी. ओके. हो, खूप कमी आता. ओके. तर नॅलिडिक्झिक ऍसिड हा क्विनोलोन ग्रुप मधला ड्रग आहे आणि युटीआय साठी यूज करायचा. तर फ्लुरोक्विनोलोन्स काय आहे? हे सिंथेटिक ड्रग्ज आहेत फ्लुरोक्विनोलोन्स. अँड दिस फ्लुरोक्विनोलोन्स these are the modification of quinolone antimicrobial drug. क्विनोलोन अँटीमायक्रोबियल ड्रगचे हे मॉडिफिकेशन आहे. कसं मॉडिफिकेशन केलं गेलं आहे? इन दिस modification, one or more fluoro group is added to the quinolone. तर क्विनोलोनला एक किंवा जास्त फ्लोरो ग्रुप ऍड केले गेले आणि त्यामुळं जे रिझल्टिंग सब अँटीमायक्रोबियल एजंट तयार झाला त्याला नाव दिलंय फ्लुरोक्विनोलोन्स. म्हणजे फ्लोरो ग्रुप ऍड केल्यामुळे त्याला फ्लुरोक्विनोलोन्स, क्विनोलोनचं मॉडिफिकेशन फ्लुरोक्विनोलोन्स मार्केटमध्ये आले. तर सुरुवातीला एक फ्लोरो ग्रुप ऍड केला आणि त्यामुळे जे फ्लुरोक्विनोलोन्स मार्केटमध्ये आले 1980 मध्ये त्यांना आपण फर्स्ट जनरेशन फ्लुरोक्विनोलोन्स म्हणतो. आणि हे जे फर्स्ट जनरेशन फ्लुरोक्विनोलोन्स आहे हे मेनली ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह दिसून आले होते. तर फर्स्ट जनरेशन फ्लुरोक्विनोलोन्स दे आर मेनली इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम. त्यानंतर काही दिवसांनी सेकंड जनरेशन फ्लुरोक्विनोलोन्स मार्केटमध्ये आले. तर सेकंड जनरेशन फ्लुरोक्विनोलोन्स कसे ऑब्टेन केले गेले? तर सेकंड जनरेशन फ्लुरोक्विनोलोनमध्ये एकापेक्षा जास्त फ्लुरो ग्रुप काही ठिकाणी ऍड केले गेले. काही फ्लुरोक्विनोलोन्स असे ऑब्टेन केले की त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त फ्लुरो ग्रुप ऍड केले गेले किंवा एक फ्लुरो ग्रुप ऍड केला प्लस ऍडिशनल काही मॉडिफिकेशन केले, ऍडिशनल सबस्टिट्यूशन केले आणि त्यानंतर जो फ्लुरोक्विनोलोन्स डेव्हलप झाले त्याला आपण सेकंड जनरेशन फ्लुरोक्विनोलोन्स असं म्हणतो. तर हे ऍडिशनल फ्लुरो ग्रुप किंवा काही ऍडिशनल अदर सबस्टिट्यूशन्स केल्यामुळं साईड चेनला जे फ्लुरोक्विनोलोन सेकंड जनरेशनचे ऑब्टेन केले गेले त्यांचा स्पेक्ट्रम वाढला. तर ते फर्स्ट जनरेशन सारखे ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम तर कव्हर करतातच आहे, बरोबर. पण सेकंड जनरेशन फ्लुरोक्विनोलोन ऑल्सो इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्रॅम पॉझिटिव्ह कोकाय, ग्रॅम पॉझिटिव्ह कोकाय अँड अनेरोब्स. ओके, ग्रॅम पॉझिटिव्ह कोकाय अँड अनेरोब्स. ओके. तर हे जे आहे हे आपण दोन जे हे पाहिले आपण काय म्हणता येईल की
ग्रुप पाहिले, फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन. ओके, ठीक. एक मिनिट. तर फर्स्ट जनरेशन हे ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करताय आणि सेकंड जनरेशन ग्रॅम निगेटिव्ह पण करताय, त्याचबरोबर ग्रॅम पॉझिटिव्ह आणि अनिरोबिक पण कव्हर करताय. तर स्पेक्ट्रम फर्स्ट जनरेशन पेक्षा सेकंड जनरेशन फ्लोरोक्विनोलोनचं हे थोडं ब्रॉड आहे. ओके, तर इंट्रोडक्शन पार्ट लक्षात आला का तुम्हाला? ओके. तर हे फ्लोरोस्ट्रक्चरचं काय सांगितलं तसं तुम्ही, ते कसं होतं ते फ्लोरोस्ट्रक्चर? आता हे केमिस्ट्री पार्ट आहे. समजा आता केमिस्ट्री पार्ट काय आहे की जे क्विनोलोन्स होते, बरोबर आहे, नॅलिडिक्सिक ऍसिड आहे, त्याच्या क्विनोलोन्सला मॉडिफाय केलं. क्विनोलोन्सला मॉडिफाय केलं म्हणजे काय केलं की जो फ्लोरो ग्रुप आहे, ओके, आता हा केमिस्ट्री पार्ट आहे, आपण त्या डिटेल मध्ये जाणार नाही. ओके ओके, तर ते फ्लोरो ग्रुप त्या क्विनोलोन्सच्या साईड चेनला अटॅच केला गेला आणि त्यामुळे जे रिझल्टिंग मॉलिक्यूल तयार झाला त्याला आपण फ्लोरोक्विनोलोन्स असं म्हणतो. ओके, त्याला काय म्हणतो आपण? फ्लोरोक्विनोलोन्स. केमिस्ट्री पार्ट आहे. ओके ओके, ठीक आहे. हो सर. त्यामध्ये कोणी डिटेल मध्ये जाणार नाही. ओके, त्यात डिटेल मध्ये जाणार नाही, त्याच्यामुळे त्याच्याविषयी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, ओके. म्हणजे क्विनोलोन स्ट्रक्चर जे होतं त्याला फ्लोरो ग्रुप ऍड केलेला आहे. ओके, फ्लोरीन ऍटम ऍड ओके. केलेला आहे. ओके, फ्लोरो ग्रुप म्हणजे फ्लोरीन ऍटम, आणि तो फ्लोरीन ऍटम ऍड केल्यामुळं जे हे तयार झाले फ्लोरो अँटीमायक्रोबियल एजंट, तो नवीन तयार झाला, त्याला फ्लोरोक्विनोलोन्स नाव दिलं. म्हणजे क्विनोलोनला फ्लोरीन ग्रुप ऍड केल्यामुळे फ्लोरोक्विनोलोन्स डेव्हलप झाले. एक फ्लोरीन ग्रुप ऍड केलं तर जे आले त्याला फर्स्ट जनरेशन म्हणत होते. सेकंड जनरेशन मध्ये फ्लोरीन ग्रुप एक किंवा एकापेक्षा जास्त ऍड केले किंवा काही अदर सबस्टिट्यूट्स पण ऍड केले, त्याचं डिटेल्स मध्ये बुक्स मध्ये पण मेन्शन नाही, आणि त्याच्यामुळं सेकंड जनरेशन मार्केटमध्ये आले आणि त्यांचा स्पेक्ट्रम हा अजून फर्स्ट जनरेशन पेक्षा वाईड झाला. आता हे एक्झाम मध्ये कोणीही विचारणार नाही तुम्हाला, फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की फ्लोरोक्विनोलोन्स आर द मॉडिफिकेशन ऑफ विच ग्रुप? क्विनोलोन. फिनेल एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, ठीक. त्यानंतर त्यानंतर आता आपण क्लासिफिकेशन पाहूया. क्लासिफिकेशन मध्ये फर्स्ट जनरेशन मध्ये कोणते फ्लोरोक्विनोलोन्स येतात आणि सेकंड जनरेशन मध्ये कोणते फ्लोरोक्विनोलोन्स येतात. तर फर्स्ट जनरेशन मध्ये जे फ्लोरोक्विनोलोन्स आहेत त्यात NOC-P लक्षात ठेवायचं, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. तुम्हाला माहिती आहे NOC चा लॉंग फॉर्म, तर NOC-P, त्यामध्ये नॉरफ्लॉक्झासिन, ओफ्लॉक्झासिन, सिप्रोफ्लॉक्झासिन आणि पीफ्लॉक्झासिन हे फर्स्ट जनरेशन फ्लोरोक्विनोलोन्स आहे. आणि सेकंड जनरेशन फ्लोरोक्विनोलोन्स जे आहेत त्यामध्ये लिओफ्लॉक्झासिन आहे, मोक्झिफ्लॉक्झासिन आहे, लोमीफ्लॉक्झासिन आहे, स्पारफ्लॉक्झासिन आहे, जेमिफ्लॉक्झासिन आहे, प्रुलिफ्लॉक्झासिन आहे. तर हे सगळे सेकंड जनरेशन फ्लोरोक्विनोलोन्स आहेत. सेकंड जनरेशन फ्लोरोक्विनोलोन्स आहेत. ओके, सेकंड जनरेशन मध्ये लिओफ्लॉक्झासिन, लोमीफ्लॉक्झासिन, मोक्झिफ्लॉक्झासिन, स्पारफ्लॉक्झासिन, जेमिफ्लॉक्झासिन आणि प्रुलिफ्लॉक्झासिन आहे. तर आता हे तुम्हाला पाठच करावं लागेल क्लासिफिकेशन. फक्त फ्लोक्झासिन जे आहे वर्ड ह्या सगळ्यांमध्ये कॉमन आहे, म्हणजे फ्लोरोक्विनोलोनचं जे स्पेलिंग आहेत, ओके, हे सगळ्या ड्रगच्या स्पेलिंगच्या एंडला फ्लोक्झासिन हा पार्ट येतो. ओके ओके, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कोणते फ्लोरोक्विनोलोन्स तुम्ही यूज केलेले आहेत? नॉरफ्लॉक्स, ऑरफ्लॉक्स, सिप्लॉक्स, फ्लो, ओफ्लॉक्स, मॉक्सिफ्लॉक्स, लिओफ्लॉक्स, लिव्हफ्लॉक्स. हा हा, प्रोलिफ्लॉक्स, जेमिफ्लॉक्स. ओके. जेमिफ्लॉक्स पण यूज केलाय. प्रुलिफ्लॉक्स, रेस्पिरेटरी प्रोलिफ्लॉक्स पण केला सर. ओके ओके, ठीक आहे. गॅटिफ्लॉक्झासिन आता यूज करतात का?
आता नाही कर सर, पूर्वी केलेला आहे गॅटी पण, आता फक्त आय बंद झाला सर आता. ओके, बंद झाला. त्याला डिसग्लायसेमिक इफेक्ट आहे आणि त्यामुळे तो आता बॅन आहे. पण ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन गॅटिफ्लॉक्झेसिनचे अवेलेबल आहेत टॉपिकल, बरोबर आहे. सिस्टेमिक पॉइंट ऑफ व्ह्यू तो बॅन झालेला आहे. स्टील गॅटिफ्लॉक्झेसिनचे आय ड्रॉप मी पाहिलेले आहेत. ठीक आहे, ओके. तर काही फ्लुरोक्विनोलोन्स हे बॅन पण झालेले आहेत, आपण नंतर पाहणारच आहोत. आता क्लासिफिकेशन तुम्हाला लॉंग क्वेश्चन मध्ये विचारणार, मग तुम्हाला फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन ते मेन्शन करायचं आहे. आणि फर्स्ट जनरेशन मध्ये नॉरफ्लॉक्झोसिन, ओफ्लॉक्झोसिन, सिप्रोफ्लॉक्झोसिन, पीफ्लॉक्झोसिन. सेकंड जनरेशन मध्ये राहिलेले लिओफ्लॉक्झोसिन, मोक्झिफ्लॉक्झोसिन, जेमिफ्लॉक्झोसिन, लोमिफ्लॉक्झोसिन, स्पारफ्लॉक्झोसिन आणि प्रोलिफ्लॉक्झोसिन. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे, तर एका वाक्यात सांगायचं झालं तर बुक्स मध्ये मेन्शन केल्याप्रमाणे दीज ड्रग्स आर डीएनए गायरेज इनहिबिटर आणि त्यामुळं बॅक्टेरिसाइडल ऍक्शन येते. परंतु डीएनए गायरेज एन्झाईम इनहिबिट झाल्यामुळं काय होतं, बरोबर आहे. म्हणजे फ्लुरोक्विनोलोनची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जर 2 वाक्यात सांगायची झाली तर ठीक आहे, फ्लुरोक्विनोलोन्स हे बॅक्टेरिसाइडल ड्रग आहेत. ओके, ते तर तुम्हाला मी डिस्कस केलेलं आहे. ओके, आणि हे बॅक्टेरिसाइडल ऍक्शन हे कोणत्या एन्झाईम इनहिबिट झाल्यामुळे होतं, DNA gyrosine. डीएनए गायरेज. आता थोडं आता आपण डिटेल मध्ये जाणार आहे. इतकं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, कारण हे दोन याच्यात मेकॅनिझम तुम्हाला लक्षात आली, डीएनए गायरेज इनहिबिटर आणि त्याच्यामुळं बॅक्टेरिसाइडल ऍक्शन. परंतु एक्झाम मध्ये जर आपल्याला मेकॅनिझम अजून चांगल्या प्रकारे लिहायचे असेल तर मग पहिले तुम्हाला डीएनए गायरेजचा रोल काय आहे बॅक्टेरिया मधला हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला 11वी-12वीला तुम्ही डीएनए रिप्लिकेशन ही प्रोसेस कशी होते हे तुम्हाला म्हणजे त्यावेळेस असेल, त्यावेळेस तुम्ही ते डीएनए रिप्लिकेशन प्रोसेस डिटेलमध्ये स्टडी केली असेल. तर मी थोडक्यात डीएनए रिप्लिकेशन विषयी सांगतो. म्हणजे आता जेव्हा बॅक्टेरिया आहेत, बॅक्टेरिया जेव्हा मल्टिप्लाय होतात, एकाचे 2 होतात, 2चे 4 होतात. जेव्हा ते बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात, एका बॅक्टेरियल सेलचे 2 सेल झाल्या, बरोबर आहे. मग त्यामध्ये जे डीएनए असतो तो पण रिप्लिकेट झाला पाहिजे. म्हणजे जे 2 डॉटर सेल बनणार आहे एकापासून, त्या दोन्ही डॉटर सेल मध्ये डीएनए लागेल न्यूक्लियस मध्ये. म्हणजे डीएनएचं पण काय झालं पाहिजे, रिप्लिकेशन झालं पाहिजे. म्हणजे रिप्लिकेशन म्हणजे एका डीएनए पासून सेम डीएनए परत एक बनणे. आणि जेव्हा सेल डिवाइड होतात तेव्हा एक एक सेल मध्ये एक डीएनए झाले. तर डीएनए रिप्लिकेशनचा अर्थ लक्षात आला तुमच्या? डीएनए रिप्लिकेशन म्हणजे काय, थोडक्यात परत एकदा सांगतो, डीएनए रिप्लिकेशन म्हणजे काय. यामध्ये सपोज आता ही एक सेल आहे. ओके, ह्या सेलमध्ये जो डीएनए आहे, ओके, बॅक्टेरियामध्ये सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनए असतो. ओके, डबल हेलिक्स असतात. आता ही सेल डिव्हाइड झाली म्हणजे एका सेलच्या किती सेल होणार, बॅक्टेरियाच्या 2 होणार. मग हा डीएनए पण दोन्ही सेलमध्ये गेला पाहिजे का नाही, शेवटी ते जेनेटिक मटेरियल आहे न्यूक्लियस मध्ये. हा डीएनए म्हणजे तो डीएनए दोन्ही सेलमध्ये गेला पाहिजे. म्हणजे ह्या डीएनएच्या अजून एक कॉपी तयार झाली पाहिजे. म्हणजे डीएनएचं डुप्लिकेशन झालं पाहिजे किंवा रिप्लिकेशन झालं पाहिजे, बरोबर आहे. आणि ती जी प्रोसेस आहे, ओके, प्रोसेस बाय विच अ डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल इज कॉपीड टू प्रोड्यूस 2 आयडेंटिकल डीएनए मॉलिक्युल्स, त्या प्रोसेसला डीएनए रिप्लिकेशन म्हणतात. आणि 2 डीएनए म्हणजे डीएनए रिप्लिकेशन मुळे एकाचे 2 डीएनए बनतात आणि एका सेलमध्ये एक तो जाता आणि त्यामुळं जे जेनेटिक मटेरियल आहे ते दोन्ही सेलमध्ये जातं. तर ही जी एका डीएनए पासून आयडेंटिकल अजून एक डीएनए बनण्याची प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, डीएनए DNA रिप्लिकेशन. ओके, आता याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईमचा रोल आहे, वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, ते मी तुमच्याशी थोडक्यात डिटेल डिस्कस करतो. आणि आपल्याला याच्यासाठी काय महत्वाचं आहे फ्लुरोक्विनोलोन्स पॉइंट ऑफ व्ह्यू मी ते सांगणार आहे. तुम्हाला मी ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केला आहे आज, डीएनए गायरेज फ्लुरोक्विनोलोन्स मेकॅनिझम पॉइंट ऑफ व्ह्यू. तो व्हिडिओ पण तुम्ही पहा. तर सपोज
ही एक बॅक्टेरिया सेल आहे आणि त्याच्यामध्ये हा सर्क्युलर डीएनए आहे. ओके, डबल स्टँडर्ड. तर हे जे डीएनए आहे डबल स्टँडर्ड डीएनए, आपण स्ट्रक्चर जर बघितलं तर हे मला ड्रॉ करायला थोडं डिफिकल्ट जात आहे. ओके, हे असे असतं डबल स्टँडर्ड. हे तर तुम्हाला माहित आहे ना. हो सर. हो सर. ओके, आता ही एक स्ट्रँड आहे त्याची. ओके, 2 मिनिटं, जस्ट मी परत इरेज करतो. हो, ही एक स्ट्रँड आहे. ओके, आणि ही एक स्ट्रँड आहे. ओके, ठीक. ओके सर. तर हे डबल स्टँडर्ड डीएनए आहे. आता याचा आयडेंटिकल डीएनए अजून एक बनण्यासाठी काय करावं लागतं, काय 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 कोणत्या प्रोसेस आहे, तर त्यामध्ये काही एन्झाईमचा रोल आहे. ओके, पहिले इथं रिप्लिकेशन फोर्क म्हणजे ज्या दोन डीएनए स्ट्रँड आहेत त्या थोड्या सेपरेट झाल्या पाहिजे आणि रिप्लिकेशन फोर्क तयार झाला पाहिजे. आता हे सगळे वर्ड जे आहेत ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही महत्वाचे नाही, फक्त तुम्हाला सांगतो की हे दोन स्ट्रँड वेगळ्या झाल्या पाहिजे आणि काय बनले पाहिजे, रिप्लिकेशन फोर्क. तर हे काय त्यासाठी कसं होतं, ते कसं होतं मी ते तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर काय होतं की हे जे डीएनए डबल स्टँडर्ड डीएनए वर जे बेसेस असतात ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन, बरोबर. तर हे हो. एकमेकांना हायड्रोजन बॉन्डनी कनेक्टेड असतात. कोणत्या बॉन्डनी? हायड्रोजन. हायड्रोजन. आणि त्याच्यामुळे हे दोन डीएनए स्ट्रँड एकमेकांना कनेक्टेड असतात. तर हेलिकेज एन्झाईम नावाचा एक एन्झाईम आहे. कोणता? हेलिकेज. तर हेलिकेज एन्झाईम काय करतो, ह्या हायड्रोजन बॉन्डला ब्रेक करतो आणि त्याच्यामुळे हे जो दोन स्ट्रँड आहे ना ते एकमेकांपासून काय होतात, सेपरेट होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे कसं स्ट्रक्चर बनतं हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आता ते स्ट्रक्चर कसं होईल, हेलिकेज एन्झाईमने दोन स्ट्रँड सेपरेट झाल्या तर काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. बरोबर आहे. तर समजा आता हे असे दोन दोरे आहेत, बरोबर आहे, अशा स्ट्रक्चर मध्ये आहेत. तर तुम्ही जेव्हा हा पॉइंट आणि हा रेड थ्रेड आणि हा ब्ल्यू थ्रेड सेपरेट करायला जातात तर काय होतं ते तुमच्याशी मी डिस्कस करत आहे. तर त्यामुळं काय होईल तर हा एक जो स्ट्रँड आहे तो सेपरेट होईल. ओके, आणि दुसरा जो आहे तो रेड स्ट्रँड जो आहे तो सेपरेट होईल. ओके, पण ते होत असताना काय होतं मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण हे दोन थ्रेड सेपरेट करायला जातो तेव्हा ह्या पार्ट मध्ये सुपर कॉइलिंग होतं. काय होतं? सुपर कॉइलिंग. ओके, सुपर कॉइलिंग, बरोबर आहे. तर हे स्ट्रक्चर बघा आणि हे पहा, इथे सगळे कॉइलिंग झाले जवळजवळ. हे थ्रेड वेगळे करताना दुसऱ्या एंडला सुपर कॉइलिंग होतं. तर हे थ्रेड सेपरेट करायचं, डीएनए स्ट्रँड सेपरेट करण्यासाठी कोणत्या एन्झाईमचा रोल आहे? हेलिकेज. मग आता हा एक स्टँड तयार झाला आणि ब्ल्यू एक कलरचा स्टँड तयार झाला. तर याच्या कॉम्प्लिमेंटरी स्टँड जो आहे तो तयार होण्यासाठी डीएनए पॉलिमरेज एन्झाईमचा रोल आहे. कोणता? डीएनए डीएनए पॉलिमरेज. पॉलिमरेज. तर डीएनए पॉलिमरेज काय करतो की याच्यावरचे जे हे आहे बेस, त्याच्या कॉम्प्लिमेंटरी बेस वापरून अजून एक स्ट्रँड तयार करतो आणि ती स्ट्रँड ह्या इथे येते. ओके, आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला पण ह्या स्ट्रँडच्या कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड इथं बनते आणि त्यासाठी कोणत्या एन्झाईमचा रोल आहे? डीएनए पॉलिमरेज. पॉलिमरेज. ओके, पॉलिमरेज, बरोबर आहे. परंतु आता इथे जी सुपर कॉइलिंग झालेली आहे त्याच्यामुळं काय होतं की हे जी प्रोसेस आहे ही पुढे जात नाही. त्यासाठी ही सुपर कॉइलिंग जी आहे ती
त्याला आपण जे सुपर कॉइलिंग म्हणतो त्याला पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग म्हणतात. काय म्हणतात? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग. सुपर. तर ही पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग रिव्हर्स झाली पाहिजे. ओके, ती पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग रिव्हर्स झाली पाहिजे म्हणजे जी सुपर कॉइलिंग झाली आहे ती रिव्हर्स झाली पाहिजे. आणि त्यासाठी तिथं एक एन्झाईम लागतं. त्या एन्झाईमचं नाव आहे डीएनए गायरेज. काय नाव आहे? DNA गायरेज. हा. तर डीएनए गायरेज एन्झाईम काय करतं मी तुम्हाला सांगतो. डीएनए गायरेज एन्झाईम मध्ये दोन सब युनिट असतात. ए सब युनिट आहे आणि बी सब युनिट आहे. डीएनए गायरेज एन्झाईमचे किती युनिट आहे? सब युनिट 2. दोन. ए सब युनिट आणि बी सब युनिट. ओके, तर ए सब युनिट काय करतं? ही जी डीएनए स्ट्रँड आहे याला निक करतं. निक म्हणजे काय करतं? ब्रेक करतं, म्हणजे कट करतं. बरोबर आहे. ए सब युनिट काय करतं? ही जी डीएनए स्ट्रँड आहे तिला काय करतं? एका स्ट्रँडला कट करतं. आणि बी सब युनिट त्या स्ट्रँडला निगेटिव्ह सुपर कॉइलिंग इंट्रोड्यूस करतं. म्हणजे जे सुपर कॉइलिंग झालेलं असतं ते परत रिव्हर्स केलं जातं आणि परत रिव्हर्स करून ए सब युनिट ही जी स्ट्रँड निक केलेली होती ती परत रिसेल करतो. त्याच्यामुळं काय होतं की थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, डीएनए गायरेज एन्झाईम ही पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग जे झालेलं आहे ती काय करतो? रिव्हर्स ब्रेक करतो. करतो. रिव्हर्स पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग रिव्हर्स करतं, निगेटिव्ह सुपर कॉइलिंग करतं. पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग म्हणजे जी गुंता झालेला असतो त्याला विरुद्ध, जसं आपल्याला जो काय म्हणता येईल की थ्रेड जो कॉइलिंग जशी झालेली आहे ती काढण्यासाठी त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सगळं त्या हे थ्रेड्स मोकळे करावे लागतात. तसंच डीएनए गायरेज एन्झाईम काय करतो मग की त्याला दोन सब युनिट आहे, ए आणि बी सब युनिट. आता निगेटिव्ह सुपर कॉइलिंग इंट्रोड्यूस कसं करायचं? म्हणजे ही जी पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग झालेली ती रिव्हर्स कशी करायची? जी गुंता झालेला आहे एका साईडला तो रिव्हर्स कसा करायचा? तर दोन सब युनिट आहे, ए सब युनिट, बी सब युनिट. ए सब युनिट काय करेल? ही जी स्ट्रँड आहे त्याला एक निक करतो ते. निक करतील, ब्रेक करेल, म्हणजे कट करेल. बरोबर आहे. आणि त्यानंतर बी सब युनिट काय करेल? त्या स्ट्रँडला निगेटिव्ह सुपर कॉइलिंग इंट्रोड्यूस करेल. म्हणजे जे गुंता झाला आहे तो गुंता काढला जाईल निगेटिव्ह सुपर कॉइलिंगने. आणि परत ए सब युनिट काय करेल? जी स्ट्रँड जिथं कट केली होती तिथं काय करेल? परत ते रिसेल सील करेल, करून टाकतो. रिसेल करेल. तर अशा प्रकारे डीएनए गायरेज काय इंट्रोड्यूस करतं? निगेटिव्ह सुपर कॉइलिंग. म्हणजेच डीएनए गायरेज एन्झाईमचा रोल काय आहे? टू इंट्रोड्यूस निगेटिव्ह निगेटिव्ह सुपर कॉइलिंग. ओके, सुपर. निगेटिव्ह सुपर कॉइलिंग. ओके, आता हे समजा हे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तयार झाल्या या डीएनए पॉलिमरने. मग आता हे दोन मिळून डबल स्टँडर्ड डीएनए बनेल आणि हे दोन मिळून डबल स्टँडर्ड डीएनए बनेल. म्हणजे एकाचे किती होतील? दोन होतात. दोन दोन होतात. होते. मग ते आता स्ट्रक्चर बघा. ते होताना काय होतं? तर समजा आता ही एक बॅक्टेरियल सेल आहे आणि यांच्यामध्ये हा डीएनए पॅरेंट डीएनए होता. बरोबर आहे. आणि अजून एक तयार म्हणजे डबल तयार झाल्यानंतर काय होतं? हे असं स्ट्रक्चर तयार होतं की हे दोन डीएनए मॉलिक्युल्स तयार झाले. पण ते इंटरलिंक आहेत का नाही एकमेकांशी? आहे. सेपरेट झालेत हो, का आहे. पूर्ण? नाही. नाही. नाही तर separate. हा, आता अजून एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डीएनए गायरेज एन्झाईमला अजून एक नाव आहे, ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. त्याचं नाव आहे टोपो आयसोमरेज 2. काय? टोपो आयसोमरेज टू. 2. आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डीएनए गायरेजचा रोल लक्षात आला? टू इंट्रोड्यूस निगेटिव्ह सुपर कॉइलिंग. डीएनए गायरेजचा रोल लक्षात आला तुम्हाला? डीएनए गायरेज हो सर. एन्झाईमचा. ओके, ते टू इंट्रोड्यूस निगेटिव्ह सुपर कॉइलिंग, टू रिव्हर्स पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग, काही वर्ड वापरले तरी तुमच्या लक्षात आलं की जी सुपर कॉइलिंग झाली आहे ती रिव्हर्स करण्यासाठी डीएनए गायरेजचा रोल आहे. आता दोन स्ट्रँड डीएनए जे डबल
म्हणजे DNA चे रिप्लिकेशन झालेलं आहे, परंतु आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं की दोन डॉटर DNA म्हणजे दोन DNA मॉलिक्यूल तयार झाले, डॉटर मॉलिक्यूल, पण ते काय आहेत, तिथं इंटरलिंक लिंक आहे. बरोबर आहे, म्हणजे हे लिंक जे आहे ते रिलीज झालं पाहिजे का नाही, ते वेगळे झाले पाहिजे का नाही, ते सेपरेटेड झाले पाहिजे का नाही. जेव्हा ते सेपरेट होतील तेव्हा एका सेलच्या दोन सेल झाल्यावर ते दोन सेल मध्ये ते DNA जातील एक एक. बरोबर आहे, म्हणजे हे इंटरलिंक डबल झालेले DNA आहेत, जे इंटरलिंक आहे ते काय झाले पाहिजे, सेपरेट झाले पाहिजे. हा. म्हणजेच याला कोणती स्टेप इथं झाली पाहिजे, सेपरेशन ऑफ डॉटर DNA झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, सेपरेशन ऑफ डॉटर डीएनए. DNA. आणि हे सेपरेशन ऑफ डॉटर DNA होण्यासाठी जे इंटरलिंक आहे ते रिलीज झालं पाहिजे, आणि त्यासाठी एक एन्झाईम लागतो. त्या एन्झाईमचं नाव आहे टोपो आयसोमरेज 4. काय नाव आहे त्या एन्झाईमचं, टोपो. 4. ओके, मग तुम्हाला मी विचारलं की टोपो आयसोमरेज 4 एन्झाईम आणि DNA गायरेज एन्झाईम यांचा रोल काय आहे DNA रिप्लिकेशन प्रोसेस मध्ये. पहिले DNA गायरेजचा काय रोल आहे, ते निगेटिव्ह सुपर कॉईल ऍड करेल. निगेटिव्ह सुपर कॉइलिंग हा निगेटिव्ह सुपर कॉइलिंग इंट्रोड्यूस करेल. व्हेरी गुड. म्हणजे DNA गायरेज करेल, निगेटिव्ह सुपर कॉइलिंग ऍड करेल आणि मग परत ए युनिट ते रिसील करेल. ओके, ते झालं. ओके, म्हणजे DNA गायरेज निगेटिव्ह सुपर कॉइलिंग इंट्रोड्यूस करेल थोडक्यात. ओके, DNA गायरेज जे आहे ते टू रिव्हर्स सुपर पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग वी रिक्वायर DNA गायरेज एन्झाईम, बॅक्टेरिया रिक्वायर. बरं का, ठीक आहे, बॅक्टेरिया रिक्वायर्ड. आणि टोपो आयसोमरेज 4 एन्झाईमचा काय रोल आहे, सेपरेशन ऑफ डॉटर DNA. सेपरेशन ऑफ डॉटर. डीएनए. हे दोन एन्झाईमचं तुम्हाला हे लक्षात आलं रोल. आणि येस. यानंतर जेव्हा ते डॉटर DNA सेपरेटेड होतात त्यानंतर काय होतं, तर मी आता हे सगळं इरेज करतोय. तर त्यानंतर ज्या दोन सेल तयार होतात, तर ह्यामध्ये ते डॉटर DNA आहे ते प्रत्येकी एका सेलमध्ये एक जातात. म्हणजे अशा प्रकारे DNA रिप्लिकेशन हे सेल डिव्हिजन साठी फार महत्वाचं आहे. जर DNA रिप्लिकेशन प्रोसेस इनहिबिट झाली तर हे सेल डिव्हिजन होईल का, नाही. आणि नाही. आणि जो DNA तयार होतो तो DNA ज्या रिप्लिकेशनच्या वेळेस ब्लॉक होतो, त्यामुळे डॅमेज DNA तयार होतो. आणि डॅमेज DNA तयार झाला तर न्यूक्लियस एन्झाईमने तो ब्रेक होतो, आणि त्यामुळं बॅक्टेरिया सेल पण त्याचं पण लायसिस होतं आणि बॅक्टेरिसाइडल ऍक्शन येते. आता तुम्हाला फ्लुरोक्विनोलन्स कसे इफेक्टिव्ह आहेत ते कसं लक्षात ठेवायचं, किंवा काय कोणते पॉइंट्स लक्षात ठेवायचे, तर यामध्ये तुम्हाला दोन एन्झाईम मी जे डिस्कस केले होते ते इथं मी परत लिहित आहे. एक होता DNA, एक काय होता DNA गायरेज. ओके, आणि त्यालाच आपण काय म्हणत होतो, टोपो आयसोमरेज 2. येस, टोपोआयसोमरेज 2. 2. दुसरा जो होता तो होता टोपो आयसोमरेज 4. आयसोमरेज 4. 4. आपण पाहिलं DNA गायरेज एन्झाईम इज इम्पॉर्टंट टू इंट्रोड्यूस निगेटिव्ह सुपर कॉइलिंग, and topoisomerase 4 is important for separation of daughter डॉटर DNA. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ फ्लुरोक्विनोलोन्स. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इन ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम fluoroquinolones mainly act by inhibiting DNA gyrase enzyme. And by inhibiting DNA gyrase enzyme in gram-negative organism, this drug interfere with negative supercoiling. There will be no negative supercoiling occur due to inhibition of DNA gyrase enzyme, and due to that, there is inhibition of DNA replication, damaged DNA is formed, and it is destroyed by nuclease enzyme, and bactericidal action will occur.
तर ही ऍक्शन डीएनए गायरेज इनिबिशन ऍक्शन ही कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये दिसून येते? ग्रॅम निगेटिव्ह Negative. ऑर्गॅनिझम असेल तर फ्लोरोक्विनोलोन डीएनए गायरेज एन्झाइम इनिबिट करून ऍक्ट होतं. यू हॅव टू रिमेंबर इन ग्रॅम पॉझिटिव्ह मेजॉरिटी ऑफ द ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फ्लोरोक्विनोलोन म्हणजे ज्या ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट फ्लोरोक्विनोलोन इफेक्टिव्ह आहे त्या अशा ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम मध्ये फ्लोरोक्विनोलोन मुख्यतः करून टोपो आयसोमरेज 4 एन्झाइम इनहिबिट करतो आणि तो इनहिबिट झाल्यामुळं काय होणार नाही? सेपरेशन ऑफ डॉटर Daughter. ओके, सेपरेशन ऑफ डॉटर डीएनए होणार नाही, त्यामुळे सेपरेशन ऑफ द सेल पण होणार नाही आणि त्यामुळे मल्टिप्लिकेशन अरेस्ट होऊन जाणार. लक्षात आलं हे? हो सर. ओके ओके. तर हे न्यूक्लियस एन्झाईम त्याला डॅमेज करतं का DNA ला? नाही नाही, डॅमेज डीएनए तयार झाला तर न्यूक्लियस एन्झाइम त्याला डिस्ट्रॉय करतं. त्याला लक्षात येतं हे डीएनए डॅमेज तयार झालेला आहे, मग त्याच्यामुळे ते न्यूक्लियस एन्झाइम रिलीज होतं, ते डीएनए ला डॅमेज करतं आणि बॅक्टेरियाचंही लायसिस होतं. ओके. ओके, तर बॅक्टेरिसाइडल ऍक्शन येते. तर लक्षात आलं तुमच्या ओव्हरऑल? आता तेच Yes. मी नोट्स मध्ये सगळे डिटेल मध्ये मेन्शन नाही केलेलं, कारण हे ऍझम केलं जातं की तुम्हाला डीएनए रिप्लिकेशन माहिती आहे, मग तरी पण मी डीएनए रिप्लिकेशन बद्दल एक नोट लिहिलेली आहे, ती तुमच्याशी मी डिस्कस करत आहे. पहा, आता मी सर्व पॉइंट डिस्कस केलेत, तर हा पॉइंट ड्युरिंग डीएनए रिप्लिकेशन दिसतंय तुम्हाला हे? हो सर. हो सर. During DNA replication, there is excessive positive supercoiling of the DNA. हा कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आला? डीएनए रिप्लिकेशन होताना पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग ऑफ द डीएनए होतं. ओके, दिस इज करेक्टेड बाय द एन्झाइम डीएनए गायरेज Direct. by continuously introducing negative Negative. therefore this enzyme is required for DNA replication. Replication. नॉर्मल गोष्ट तुम्हाला आता करली. ओके, आता हाऊ डीएनए गायरेज एन्झाइम इंट्रोड्यूस निगेटिव्ह सुपर कॉइलिंग ते पण मी तुमच्याशी डिस्कस केलंय. डीएनए गायरेज कन्सिस्ट ऑफ 2 सब युनिट ए अँड बी. ए सब युनिट Next carry DNA. out nicking of the DNA. B subunit introduce negative supercoiling and then again A subunit reseal the strand. लक्षात Strands. आलं? ओके, अशा प्रकारे निगेटिव्ह सुपरकॉइलिंग इंट्रोड्यूस केली जाते. Topoisomerase 4 enzyme is essential for separation of daughter DNA strand after DNA replication. ओके, डीएनए रिप्लिकेशन झाल्यानंतर डॉटर डीएनए सेपरेट होण्यासाठी कोणत्या एन्झाईमची गरज आहे? Isomerase 4. लक्षात आलं ह्या दोन गोष्टी? Yes sir. ओके, आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन 2 मिनिटं, ही थोडं मोठं करतो मी. ओके, 2 मिनिटं. आता तर पहा, mechanism in gram-negative organism, fluoroquinolones binds with the A subunit of DNA gyrase and inhibit it. कोणत्या सबयुनिटला बाइंड होतात फ्लोरोक्विनोलोन्स? A subunit. A subunit. हा, मग कोण ए सबयुनिट बाइंड झाला आणि त्याला इनहिबिट केल्यामुळे कोणतं फंक्शन अफेक्ट होईल? डीएनए स्ट्रँड कटिंग अँड रिसिलिंग फंक्शन इज अफेक्टेड. आणि Affected. जर कटिंगच झालं नाही आणि तर मग निगेटिव्ह सुपर कॉइलिंग होईल का? इंट्रोड्यूस बी सब युनिट? Right. नाही, नाही होणार. नो नाही निगेटिव्ह होणार. सुपर कॉइलिंग ऑकर आणि त्यामुळं देर इज इनहिबिशन ऑफ डीएनए रिप्लिकेशन. ओके, Replication. आणि डॅमेज डीएनए इज फॉर्म विच इज डिग्रेडेड बाय न्यूक्लियस एन्झाइम अँड ड्यू टू दॅट बॅक्टेरिसाइडल ऍक्शन ऑकर. तर हे स्टेप्स तुम्ही जरी लिहिल्या तरी चालू शकतो. फक्त या स्टेप्स अंडरस्टँडिंग साठी आपण जो 15 मिनिटापासून जे डिस्कस करत आहोत ते तुम्हाला समजलं तर हे चार्ट तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि नेहमी लक्षात राहील. तर ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम फ्लोरोक्विनोलोन्स इनहिबिट डीएनए गायरेज एन्झाइम अँड ड्यू टू दॅट देअर विल बी नो निगेटिव्ह सुपर कॉइलिंग अँड रिप्लिकेशन इज इनहिबिटेड. ह्या 2 लाईन मध्ये जरी असं लिहिलं तरी चालू शकतं. फ्लो चार्टला वेळ नाहीये तरी चालेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने
पेपरमध्ये प्रेझेंट करा. आता ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये तेच आहे, फ्लोरोक्विनोलोन्स इनहिबिट टोपोआयसोमरेज 4 एन्झाइम, सो सेपरेशन ऑफ डॉटर डीएनए किंवा डॉटर सेल इज इनहिबिटेड. लक्षात आलं हे मेकॅनिझम्स ऑफ ऍक्शन? Yes. हो सर. ओके. आता रेझिस्टन्स कसा डेव्हलप होऊ शकतो? एक तर जे एन्झाइम्स आहे त्यात जर म्युटेशन झालं आणि त्याच्यामुळे जर फ्लोरोक्विनोलोन्स त्या एन्झाईमला बाइंड होऊ शकत नसेल तर रेझिस्टन्स डेव्हलप होईल. म्हणजे डीएनए गायरेज किंवा टोपोआयसोमरेज 4 यांच्यासाठी जे जीन्स आहेत, ओके, हे एन्झाईम्स आहेत. हे एन्झाईम्स म्हणजे प्रोटीन्स आहेत आणि ते एन्झाईम्स तयार होण्यासाठी जे जीन्स लागतात त्या जीन्समध्ये जर म्युटेशन झालं तर डिफेक्टिव्ह एन्झाईम बनतील आणि जर ते एन्झाईम्स त्यांची बाइंडिंग साईट चेंज झाली तर तिथं फ्लोरोक्विनोलोन्स अटॅच होणार नाही आणि रेझिस्टन्स येऊ शकतो. त्याचप्रमाणे डिफेक्टिव्ह इन्फ्लक्स असेल, फ्लोरोक्विनोलोन्स बॅक्टेरियल सेलमध्ये एंटर व्यवस्थित होत नसेल किंवा जे एंटर झालेले आहेत ते परत बाहेर टाकले जात असेल, म्हणजे इन्फ्लक्स वाढला असेल तरीही रेझिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो. तर हे रेझिस्टन्स का डेव्हलप होतो त्याचे मी कारण तुमच्याशी डिस्कस केलेत. खूप ठिकाणी डिफेक्टिव्ह इन्फ्लक्स, इन्क्रीज इन्फ्लक्स हे कारण रिपीट होणार आहे अँटीमायक्रोबियल मध्ये आणि एन्झाईमला इनहिबिट करतात. तर ते एन्झाईमचे जे जीन्स आहेत त्यात जर म्युटेशन झालं तर फ्लोरोक्विनोलोन्स डीएनए गायरेज किंवा टोपोआयसोमरेज 4 ला जर बाइंड होऊ शकला नाही तर त्याची ऍक्शन होणार नाही आणि रेझिस्टन्स डेव्हलप होईल. लक्षात आलंय तुमच्या? हो सर. मेकॅनिझम सगळ्यात महत्वाचा पार्ट मेकॅनिझम होता. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकतात कारण तुम्हाला युजेस माहित आहेत, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट माहिती आहे. मेकॅनिझम समजलं, फ्लोरोक्विनोलोन चॅप्टर 90 म्हणजे पर्सेंट तुमचं जे माहिती नसलेलं पार्ट क्लिअर झाला. आता सगळ्या गोष्टी माहिती ज्या आहेत त्याच आपण डिस्कस करणार आहे. अँटीमायक्रोबियल स्पेक्ट्रम जस्ट आपण त्यासाठी डिस्कस करणार आहे की युजेस लक्षात राहिले पाहिजे. ओके. तर अँटीमायक्रोबियल स्पेक्ट्रम मध्ये तुम्हाला मी सांगितले फर्स्ट जनरेशन फ्लोरोक्विनोलोन्स कोणत्या ऑर्गॅनिझम कव्हर करतात? Gram negative. सेकंड Gram negative. जनरेशन Gram negative plus Negative gram plus positive gram and positive. anaerobic. ग्रॅम निगेटिव्ह प्लस ग्रॅम पॉझिटिव्ह प्लस सम अनेरोबिक. Anaerobic. Anaerobic. ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल्स तुम्ही आता भरपूर आपले टॉपिक झालेत त्यामुळं वेगवेगळ्या टॉपिक्स मध्ये आलेले आहेत. तर ते एक्झाम्पल्स मी तुमच्याशी डिस्कस करतो आणि त्यांनी कोणते आजार होतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर तुम्हाला डे टू डे प्रॅक्टिस मध्ये इन्फेक्टिव्ह डिसीजेस तुम्ही ट्रीट केलेले असल्यामुळं ह्या ऑर्गॅनिझम विषयी तुम्हाला काही ना काही माहीत आहे. डिटेलमध्ये नसलं माहीत तरी ते ऑर्गॅनिझमची नावं ऐकली असतील तुम्ही आणि त्याच्यामुळे कोणते आजार होतात ते तुम्हाला माहित असेल. तर त्यामुळे स्पेक्ट्रम वरून आपल्याला युजेस लक्षात ठेवायचे. ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम मध्ये इकोलाय, क्लेप्सिएला, प्रोटियस, साल्मोनेला, शिगेला, ओके, लक्षात घ्या, विब्रिओ कोलोरा, ओके, एच इन्फ्लुएन्झी, एच डुक्राय, कॅलिमॅटोबॅक्टर जेजुनी, यर्सिना एंटेरोकोलाइटिका, एन मेनिंजाइटिडिस, एन गोनोरी. तर हे एन मेनिंजाइटिडिस, एन गोनोरी हे ग्रॅम निगेटिव्ह कोकाय आहेत. तर हे सगळे ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहेत. ओके. आणि हे तुम्ही ऐकलेले असतील नावं. ओके. तर ते कोणते डिसीज प्रोड्यूस करता ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर तुम्हाला समजा आता ऑर्गॅनिझम नवीन वाटत असेल तुम्ही सर्च करा याने कोणते डिसीज होता तुम्हाला लगेच कळेल. ओके. यातले भरपूर सारे नावं तुम्ही ऐकलेले असतील. अवेअर आहेत ना ह्या ऑर्गॅनिझम विषयी तुम्ही? ऐकलेत हे नावं? बऱ्यापैकी ऐकलेले आहेत सर. हो. ठीक आहे. हो सर. मग समजा त्यांनी कोणते डिसीज होतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ते तुम्ही जेव्हा अँटीमायक्रोबियल ड्रग्स वाचताल त्यावेळेस ते क्लिअर करायचं. समजा इकोलाय, क्लेप्सियस, प्रोटियस आहे त्याने काय होतं, युटीआय होऊ शकतं, अजून काय होऊ शकतं, साल्मोनेलिन काय होतं तुम्हाला माहिती आहे, सॅल्मोनेला टायफॉइड होतं किंवा गॅस्ट्रोएंटरायटिस होतं, शिगेलानी पण गॅस्ट्रोएंटरायटिस होतं, विब्रिओ कोलारानी गॅस्ट्रोएंटरायटिस होतं, एच इन्फ्लुएन्झीमध्ये मेनिंजायटिस किंवा बाकी रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन होतं, एच डुक्राय जो आहे तो शँक्राईड करतो, कॅलिमॅटोबॅक्टर जेजुनी आपण कालच पाहिलंय गॅस्ट्रोएंटरायटिस करतोय. ओके. येर्सिना एंटेरोकोलाइटिका नावावरून लक्षात येतं गॅस्ट्रोएंटरायटिस. ओके. एन मेनिंजाइटिडिस जो आहे तो मेनिंजायटिस करतो, एन गोनोरी जो आहे तो गोनोरिया करतो. तर त्याच्यावरून युजेस लगेच क्लिअर होता बघा. एक्झाम्पल ऑफ ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम मध्ये मेनली स्ट्रिप्टोकोकाय, ओके,
त्याचप्रमाणे स्ट्रिप्टोकोकाय मध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम, स्ट्रिप्टोकोकाय पायोजन, स्ट्रिप्टोकोकाय फिकॅलिस, स्ट्रिप्टोकोकाय निमोनी आणि MRSA. व्हॉट इज MRSA? आठवतं MRSA? Methicillin resistant Staphylococcus. Methicillin, Staphylococcus aureus. Methicillin, Staphylococcus aureus. Methicillin resistant Staphylococcus aureus. Methicillin resistant त्यासाठी ड्रग ऑफ चॉईस काय सांगितलं होतं आपण? Vancomycin. Vancomycin. व्हॅन्कोमायसिन. आणि आता व्हॅन्कोमायसिन रेजिस्टंट स्टॅफिलोकोकस ऑरियस पण ऑर्गॅनिझम आहे, असे दिसून आलेत की काही स्टॅफिलोकोकस ऑरियस त्याला व्हॅन्कोमायसिनला रेजिस्टन्स आहे. मग त्यामध्ये आपण काय यूज करतो? Linezolid. लिनेझोलाइड, स्ट्रिप्टोग्रामिन्स. ओके, तर फ्लुरोक्विनोलन्स पण काही MRSA च्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहेत. आता फर्स्ट जनरेशनचा आपण म्हणजे जे दादा असे म्हणजे काही आता एक्झॅक्ट कोणते फ्लुरोक्विनोलन ते पाहावं लागेल, मला पण ते क्लिअर नाहीये. ओके, आता सेकंड जनरेशन ग्रॅम पॉझिटिव्ह पण कव्हर करतात, ग्रॅम निगेटिव्ह करतात, काही अनेरोब्स करतात. ओके, आता याच्या व्यतिरिक्त काही स्पेसिफिक ऑर्गॅनिझम आपण डिस्कस करणार आहे. आता आपण स्पेक्ट्रम हा एक्झाम मध्ये विचारणार नाही कोणी, फक्त आपल्याला एक अवेअरनेस यावा युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू, त्यामुळं आपण तो डिटेल मध्ये डिस्कस करत आहोत. फ्लुरोक्विनोलन सच as ciprofloxacin, ofloxacin, levofloxacin, moxifloxacin. Ciprofloxacin, ofloxacin, levofloxacin, moxifloxacin are effective against tuberculosis bacilli. मग त्यात कोणते आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा टिपिकल मायकोबॅक्टेरिया आहे. त्याचप्रमाणे अटिपिकल मायकोबॅक्टेरिया जसं मायकोबॅक्टेरियम कान्सासी आहे, मायकोबॅक्टेरियम एव्हियम कॉम्प्लेक्स आहे, मायकोबॅक्टेरियम फोर्ट्युइटम आहे. तर ट्युबरक्युलोसिस मध्ये टिपिकल मायकोबॅक्टेरिया आणि अटिपिकल मायकोबॅक्टेरिया च्या अगेन्स्ट फ्लुरोक्विनोलन्स इफेक्टिव्ह आहे. त्यामुळं टीबीच्या मॅनेजमेंटमध्ये फ्लुरोक्विनोलन्स सेकंड लाईन ड्रग मध्ये ऍड केले गेलेले आहेत. जसं आपण काल पाहिलं, अमायनोग्लायकोसाइड पण सेकंड लाईन म्हणजे फर्स्ट लाईन मध्ये स्ट्रिप्टोमायसिन यूज करतो, पण सेकंड लाईन मध्ये आपण पाहिलेलं आहे कॅनामायसिन, ॲमिकॅसिन आणि कॅप्रिओमायसिन यूज करतो. तसंच फ्लुरोक्विनोलन्सही सेकंड लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग म्हणून यूज केले जातात. लक्षात राहिले? हो सर. तर याच्यामध्ये मोस्ट ऍक्टिव्ह फ्लुरोक्विनोलन्स अगेन्स्ट मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस असं कोणी तुम्हाला विचारलं तर त्याचा आन्सर असेल मोक्झिफ्लोक्झासिन. कोणता आहे? मोक्झिफ्लोक्झासिन. ओके, त्याचप्रमाणे विच फ्लुरोक्विनोलन्स आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट सुडोमोनास? विच फ्लुरोक्विनोलन्स आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट सुडोमोनास? तर त्याचा आन्सर काय आहे? सिप्रोफ्लोक्झासिन आणि लिओफ्लोक्झासिन. Leofloxacin. तर सिप्रोफ्लोक्झासिन खूप कॉस्ट इफेक्टिव्ह ड्रग आहे सुडोमोनास कव्हर करायला. ओके, तर सिप्रोफ्लोक्झासिन आणि लिओफ्लोक्झासिन सुडोमोनासही कव्हर करतात. त्याचप्रमाणे फ्लुरोक्विनोलन्स हे काही निमोनियाचे कॉजेस आहेत, त्याला आपण अटिपिकल निमोनिया असं म्हणतो. अटिपिकल निमोनिया कॉज बाय क्लॅमेडिया, मायकोप्लाझ्मा आणि लेजिओनेला याच्या अगेन्स्ट ही सेकंड जनरेशन फ्लुरोक्विनोलन्स इफेक्टिव्ह आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की ट्रिपेनोमा पॅलिडम आणि नोकार्डिया आर रेजिस्टंट टू ऑल फ्लुरोक्विनोलन्स. म्हणजे ट्रिपेनोमा पॅलिडम मुळे काय आजार होतो? सिफिलिस Syphilis. सिफिलिस मध्ये आपण फ्लुरोक्विनोलन यूज करू का? नाही. नाही. तसं स्पेक्ट्रम वरून त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर थोडक्यात काय, खूप सारे ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करतात ते, काही ग्रॅम सेकंड जनरेशन ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करतायत, अनेरोबिक ऑर्गॅनिझम कव्हर करतायत, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे, काही फ्लुरोक्विनोलन्स सुडोमोनासच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे, काही फ्लुरोक्विनोलन्स अटिपिकल निमोनियासाठीही आपण यूज करू शकतो, जसं क्लॅमेडिया, मायकोप्लाझ्मा, लेजिओनेला निमोनिया आहे त्यात पण आपण यूज करू शकतो. आता एक्झाम मध्ये कधी कधी तुम्हाला फर्स्ट जनरेशन फ्लुरोक्विनोलनचे लिमिटेशन्स काय आहे किंवा सेकंड जनरेशन फ्लुरोक्विनोलनचे काही सॅलियंट फीचर्स आहेत का, काही वेगळे पण आहेत का, ते विचारलं जाऊ शकतो.
लॉंग क्वेश्चनच्या पार्टमध्ये येण्याचे चान्सेस कमी आहेत. जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट जनरेशन फ्लुइड ऑक्युलरन्स अँड सॅलियंट फीचर्स ऑफ सेकंड जनरेशन फ्लुइड ऑक्युलरन्स माहित पाहिजे. ओके, तर काही फर्स्ट जनरेशन फ्लुरोक्विनोलोन्स जे आहेत त्यामध्ये ओफ्लोक्झासिन आहे, नॉरफ्लोक्झासिन आहे, तर त्यांचं जे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे हे सब थेराप्युटिक राहतं. सब थेराप्युटिकचा अर्थ काय आहे की जे थेराप्युटिक कॉन्सन्ट्रेशन पाहिजे एखाद्या त्या ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी त्याच्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशन काय राहतं त्यांचं कमी. कमी राहतं. कमी राहतं. त्यामुळे सिस्टेमिक इन्फेक्शनसाठी हे ड्रग आपण प्रेफर करत नाही. ओफ्लोक्झासिन, नॉरफ्लोक्झासिन. तुम्हाला आता नॉरफ्लोक्झासिनचा यूज माहित असेल कुठे यूज होतो. एक तर तो UTI आपण UTI मध्ये युटीआय मध्ये यूज करू शकतो किंवा तो आपण गॅस्ट्रोएंटरायटिस मध्ये यूज करतो. ओके, बॅसिलरी डिसेंट्री मध्ये. ओके, परंतु सिस्टेमिक इन्फेक्शन मध्ये कधी तुम्ही बाकीच्या नॉरफ्लोक्झासिनचा यूज पाहिलाय का? नाही सर. नाही. त्याचं रिझन काय आहे की तो प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन त्याचं सब थेराप्युटिक राहतं. त्याचं ऍब्सॉर्प्शन पुअर आहे, जास्त गुड नाहीये. जो ऍब्सॉर्ब झालेला आहे तो किडनीमध्ये ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे किडनी थ्रू हे होतो आणि त्यामुळं त्याचं डिस्ट्रीब्युशन पण लिमिटेड राहतं आणि त्यामुळं तो सिस्टेमिक इन्फेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण प्रेफर करत नाही. मग नॉरफ्लोक्झासिन आपण युटीआय किंवा आपण गॅस्ट्रोएंटरायटिस साठी यूज करतो. ओके, फर्स्ट जनरेशन हे ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहेत का? वीक म्हणजे सेकंड जनरेशन जास्त इफेक्टिव्ह आपण पाहिलं. फर्स्ट जनरेशन नाही. Negative नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट स्ट्रिप्टोकोकाय निमोनी आपण पाहिले. अनेरोब कव्हर करतात का? नाही. नॉट नाही. इफेक्टिव्ह अगेन्स्ट अनेरोब. ओके, त्यानंतर लिमिटेशन आहे शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन. ओके, शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे ते एक लिमिटेशन आहे. आणि फर्स्ट जनरेशन मध्ये जो सिप्रोफ्लोक्झासिन आहे तुम्हाला मी काल सांगितलं की अँटी मायक्रोबियल ड्रग्सचं जर नाव आलं आणि तुम्हाला विचारलं हा एन्झाईम इंड्युसर आहे का इनहिबिटर आहे तर मेजॉरिटी अँटी मायक्रोबियल ड्रग्स काय असतात? एन्झाईम इनहिबिटर. काल आपण पाहिलं इरिथ्रोमायसिन, रॉक्झिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन एन्झाईम इनहिबिटर आहे. त्याचप्रमाणे सिप्रोफ्लोक्झासिन इज ऑल्सो एन्झाईम इनहिबिटर. सो ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस सिप्रोफ्लोक्झासिन बरोबर काय असतील? जास्त. जास्त. ओके, दुसऱ्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन सिप्रोफ्लोक्झासिन वाढू शकतो, त्याची ऍक्शन वाढू शकतो. ओके, आणि फर्स्ट जनरेशन हॅव पुअर सीएसएफ पेनेट्रेशन. तर हे 6 लिमिटेशन्स आहे. ओके, सगळ्यांचे मिळून एकत्र आपण ते तयार केलेत. काही सिप्रोचे आहेत, काही ओफ्लॉक्सचा आहे. ओके, तर फर्स्ट जनरेशन मध्ये सिप्रोफ्लोक्झासिन, ओफ्लॉक्झासिन, नॉरफ्लोक्झासिन, पिफ्लोक्झासिन याच्याविषयी आपण डिस्कस केलेलं आहे. सेकंड जनरेशनचे सायलेंट फ्युचर काय असतील तुम्ही मला सांगा. एक म्हणजे Long acting पॉझिटिव्ह आणि एनरोब्स. negative ओके, ग्रॅम निगेटिव्ह तर आहेच पण ग्रॅम पॉझिटिव्हच्या अगेन्स्ट पण आहे, अनिरोगच्या अगेन्स्ट Anorexia आहे आणि ते लॉंग ड्युरेशन ऑफ ऍक्शन पण long असतं acting त्यांचं. वन्स डेली ऍडमिनिस्ट्रेशन सफिशियंट असतं. लॉंगेस्ट ऍक्टिंग फ्लुरोक्विनोलोन जर कोणी विचारला तर त्याचा आन्सर आहे स्पारफ्लोक्झासिन. आणि ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस यांच्याबरोबर कमी असतात. कमी आहे. हे झाले ऍडव्हान्टेज. काही सायलेंट फ्युचर मध्ये काही ड्रॉबॅक्स असेल ते पण मेन्शन करणं गरजेचं आहे. तर काही फ्लुरोक्विनोलोनला तुम्ही म्हणजे ऐकलं पण असेल की काही फ्लुरोक्विनोलोन सेकंड जनरेशन फ्लुरोक्विनोलोनला क्यूटी प्रोलॉंगेशन साईड इफेक्ट आहे. बरोबर, क्यूटी प्रोलॉंगेशन. मग त्यामध्ये स्पारफ्लोक्झासिन आहे, गॅटिफ्लोक्झासिनला पण क्यूटी प्रोलॉंगेशन साईड इफेक्ट दिसून यायचा. मॉक्झिफ्लोक्झासिन, लोमीफ्लोक्झासिन, जेमिफ्लोक्झासिन, लिओफेक्झासिन म्हणजे खूप सारे सेकंड जनरेशन फ्लुरोक्विनोलोन्स काय करतात? क्यूटी प्रोलॉंगेशन साईड इफेक्ट करतात. त्याला दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतो? टॉर्सिया डी पॉइंटिस. काय म्हणतो? टॉर्सिया डी पॉइंट. ओके, आपण काल पाहिलं सिसॅप्राइड, ऍस्टिपॅझॉल, ओके, टर्फेनॅडिन हे सगळे ड्रग्स पण क्यूटी प्रोलॉंगेशन करतात. बरोबर आहे. सिसाप्राइड त्यामुळे बॅन झालेला आहे. आता सिसाप्राइड मार्केटमध्ये नाही अवेलेबल. बरोबर आहे. तर काही सेकंड जनरेशन फ्लुरोक्विनोलोन क्यूटी प्रोलॉंगेशन करतात. मॅक्झिमम लॉंगेस्ट ऍक्टिंग जो होता तोच क्यूटी प्रोलॉंगेशन जास्त मॅक्झिमम चान्सेस त्याच्याबरोबर आहेत, तो म्हणजे स्पारफ्लोक्झासिन. बाकी गॅटिफ्लोक्झासिन, मोक्झिफ्लोक्झासिन, सॉरी गॅटिफ्लोक्झासिन, मोक्झिफ्लोक्झासिन, लोमीफ्लोक्झासिन,
जेमिफ्लॉक्झासिन आणि लिव्होफ्लॉक्झासिन हे पण क्यूटी प्रोलॉंगेशन करतात. ओके, तर हे सगळ्या नावं लक्षात ठेवायला अवघड आहे. फक्त क्यूटी प्रोलॉंगेशन सेकंड जनरेशन करतात. तर स्पारा आणि गेटिफ्लॉक्झासिन हे दोन नावं जरी लक्षात ठेवले तरी चालतं. आता काही फ्लोरोक्विनोलॉन्स सेकंड जनरेशन फोटोटॉक्झिसिटी करतात. आपण टेट्रासायक्लिन मध्ये कोणता ड्रग मॅक्झिमम फोटोटॉक्झिक इफेक्ट करतो पाहिलं होतं? डेमिक्लोसायक्लिन. डिमेक्लोसायक्लिन पाहिलं होतं. व्हेरी गुड. डिमेक्लोसायक्लिनचा अजून एक ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहिला होता, डायबेटिक इन्सिपिडस. डायबिटीस इन्सिपिडस. इन्सिपिडस. ओके, वेस्टिब्युलर डॅमेज कोणतं टेट्रासायक्लिन करतं? वेस्टिब्युलर टॉक्झिसिटी आम्ही टेट्रासायक्लिन विचारतात सर. त्या वेस्टिब्युलर डॅमेज अमायनो ग्लायकोसाइड्स करतात. मेनोसायक्लिन. मिनोसायक्लिन टेट्रासायक्लिन मध्ये विचारतोय. लक्षात आलं? त्याचा अमायनो ग्लायकोसाइड्स तर आहेच, पण टेट्रासायक्लिन मधला वेस्टिब्युलर डॅमेज हे मिनोसायक्लिन बरोबर दिसून येतं. लक्षात आलं? तर हे एमसीक्यू आपण डिटेलमध्ये डिस्कस केले, रिवाइज परत आता केलं. ओके, तर फोटोटॉक्झिसिटी जसं टेट्रासायक्लिन मध्ये डिमोक्लोसायक्लिन मध्ये आहे तर फोटोटॉक्झिसिटी फ्लोरोक्विनोलन्स मध्ये स्पारफ्लोक्झासिन बरोबर हायेस्ट आहे, फॉलोड बाय लोमिफ्लोक्झासिन. तर स्पारफ्लोक्झासिन लॉंगेस्ट ऍक्टिंग फ्लोरोक्विनोलन्स आहे. स्पारफ्लोक्झासिन मध्ये मॅक्झिमम चान्सेस आहे क्यूटी प्रोलॉंगेशनचे, हायेस्ट चान्सेस, आणि फोटोटॉक्झिसिटी पण जास्त कोणाबरोबर आहे? हायेस्ट स्पारफ्लोक्झासिन बरोबर आहे. म्हणजे लॉंगेस्ट ऍक्टिंग कोणता फ्लोरोक्विनोलन आहे? स्पारफ्लोक्झासिन. क्यूटी प्रोलॉंगेशन मॅक्झिमम कोणाबरोबर आहे? स्पारफ्लोक्झासिन. आणि फोटोटॉक्झिसिटी मॅक्झिमम कोणाबरोबर आहे? बरोबर आहे. मोक्झिफ्लोक्झासिन ऐकलंय तुम्ही? हो, मॉक्झिफ्लॉक्स ओके, ऐकलंय. तर तो युटीआय मध्ये यूज करायला नाही पाहिजे, कारण मोक्झिफ्लोक्झासिनचं जे फार्माकोकायनेटिक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे मोक्झिफ्लोक्झासिन आणि ट्रोव्हाफ्लोक्झासिन हे बाईल मधून एक्सक्रीट होतात. त्यामुळे युरिनरी ट्रॅक मध्ये ते कॉन्सन्ट्रेशन अचीव नाही होत मोक्झीमुळं, आणि त्यामुळे मोक्झिफ्लोक्झासिन आपण युटीआय मध्ये यूज नाही केला पाहिजे. आता हे डिटेल मध्ये कोणी तुम्हाला विचारणार नाही, जस्ट तुमचं नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा नोट्स मध्ये आहेत, त्यामुळे मी हे सगळे सॅलियंट फीचर डिस्कस करतो. पण त्यातून तुम्हाला लक्षात आलं फोटोटॉक्झिसिटी ऍडव्हर्स इफेक्ट, क्यूटी प्रोलॉंगेशन ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात आलं? ओके. तर सीएसए पेनिट्रेशन सेकंड जनरेशनचंही पुअर असतं, फर्स्ट जनरेशनचंही पुअर आहे आणि सेकंड जनरेशनचं पण पुअर आहे. तर हे सॅलियंट फीचर्स आपण सेकंड जनरेशनचे पाहिले. ते ग्रॅम निगेटिव्ह प्लस ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करता, अनेरोबिक ऑर्गॅनिझम कव्हर करता, लॉंग ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे, ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस कमी आहेत, हे त्यांचे ऍडव्हान्टेज झाले. ड्रॉबॅक्स काय आहे? क्यूटी प्रोलॉंगेशन करता, फोटोटॉक्झिसिटी करतात, काही युटीआय मध्ये प्रेफर्ड नाही केले पाहिजे, जसं मोक्झिफ्लोक्झासिन आहे. आणि सीएसए पेनिट्रेशन फर्स्ट जनरेशनचा पुअर आहे, तसंच सेकंड जनरेशनचंही पुअर आहे. ओके, आता फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत, नंतर ऍडव्हर्स इफेक्ट युजेस आपण पाहणार आहोत. तर फार्माकोकायनेटिक्स एक्झाम मध्ये डिटेल मध्ये कोणी विचारणार नाही. तर ओव्हरऑल सगळ्या फ्लोरोक्युलरची बायोलिटी गुड आहे एक्सेप्ट नॉरफ्लोक्झासिन. ओके, ओव्हरऑल सर्व फ्लोरोक्युलरन्स वेल डिस्ट्रीब्युटेड इन द बॉडी एक्सेप्ट नॉरफ्लोक्झासिन. ओके, metabolism takes place in liver. Only you have to remember one important point. Which fluoroquinolone is enzyme inhibitor? Ciprofloxacin. Excretion. Most fluoroquinolones are excreted through kidney by which process? Tubular secretion process. Except moxifloxacin and pravofloxacin, which are excreted through bile. While sparfloxacin and pfloxacin excreted through bile as well as renal route. लक्षात आलं? तर हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, लक्षात राहिलं तर ठेवा, नाही राहिलं तर इट्स ओके. ओके, डोस ऍडजस्टमेंट इज रिक्वायर्ड विथ ऑल फ्लोरोक्विनोलॉन्स एक्सेप्ट pfloxacin, moxifloxacin, प्रोव्हाफ्लोक्झासिन. थोडक्यात काय की जे बिलेरी
रूटने एलिमिनेट होत आहे. डोस ऍडजस्टमेंट म्हणजे रिनल फेल्युअर पेशंट मध्ये किंवा रिनल इम्पेअरमेंट पेशंट मध्ये जे बिलिअरी रूटने एक्सक्रीट होत आहेत त्यांची डोस ऍडजस्टमेंटची गरज लागणार नाही. नाही. त्यानंतर स्पारफ्लोक्सासिन हॅव्हिंग हायेस्ट हाफ लाईफ अमंग फ्लुरोक्विनोलन्स आणि त्याच्यामुळं तो लॉंगेस्ट ऍक्टिंग आहे स्पारफ्लोक्सासिन. तर ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे? तर काल एक ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही ऑलरेडी मला एक दोन सांगितलेले आहे, आज एक दोन आपण डिस्कस केलेले आहेत. तर लक्षात घ्या, एक म्हणजे फ्लुरोक्विनोलोनचे क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट जर कोणी विचारले तुम्हाला तर त्यामध्ये त्यामध्ये काल आपण पाहिलेलं आहे टेंडनायटिस आणि टेंडॉन रप्चर. टेंडनायटिस आणि टेंडॉन रप्चर हे जनरली 60 वर्षानंतरच्या याच्या लोकांमध्ये जास्त दिसून येतं. दुसरं पाहिलेलं आपण कार्टिलेज डॅमेज ऑफ द ग्रोविंग कार्टिलेज. तर जे कार्टिलेज असतं बोन्सशी रिलेटेड ते कार्टिलेज डॅमेज होतं आणि मेनली वेट बिअरिंग जॉईंट्स कार्टिलेज डॅमेज होतं आणि त्यामुळं फ्लुरोक्विनोलॉन्स चिल्ड्रन मध्ये बिलो 18 इयर्स कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. परंतु मी तुम्हाला काय सांगितलं, ते कॉन्ट्रा इंडिकेशन काय आहे? रिलेटिव्ह कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. दुसरा ऑप्शनच नसेल आणि आपल्याला फ्लुरोक्विनोलॉनचाच इफेक्टिव्ह असेल तर आपण त्यावेळेस यूज करायला पाहिजे. लक्षात आलं? ओके. म्हणजे हे क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट मी पहिले तुमच्याशी डिस्कस करतो. टेंडनायटिस, टेंडॉन रप्चर, कार्टिलेज डॅमेज, ओके. त्यानंतर क्यूटी प्रोलॉंगेशन, ओके. त्यानंतर फोटोटॉक्झिसिटी, बरोबर आहे. त्यानंतर काही ऍडव्हर्स इफेक्ट जे आहेत, जीआयटी ऍडव्हर्स इफेक्ट, नॉशिया, ओमेटिंग, अॅनोरेक्सिया, याच्यामध्ये डायरिया लिहायचं नाही. डायरियात आपण जास्त कॉमनली तो यूज करतो. नॉशिया, ओमेटिंग, अॅनोरेक्सिया, बॅड टेस्ट. त्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स आहेत आणि सीएनएस ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये डिझीनेस, हेडॅक, रेस्टलेसनेस, एन्झायटी, इन्सोमनिया, ट्रिमर, सीझर हे ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतात. ओके. तर मी परत एकदा रिवाइज करतो ऍडव्हर्स इफेक्ट. म्हणजे कसं होतं की ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट पहिले क्लिक झाले पाहिजे तुमच्या. मग त्यामध्ये कोणते क्लिक झाले पाहिजे? फ्लुरोक्विनोलॉन्स आला तर एक्झामिनर्स तुमचं जीआयटी सीएनएस ऍडव्हर्स इफेक्ट बघत नाही बसणार. त्यांनी काय बघतील? टेंडनायटिस लिहिलंय का, टेंडॉन रप्चर लिहिलंय का, कार्टिलेज डॅमेज लिहिलंय का, क्यूटी प्रोलॉंगेशन लिहिलंय का, फोटोटॉक्झिसिटी लिहिलंय का. लक्षात आलं? लक्षात आलं? तर ते फार महत्वाचं आहे. तर जीआयटी ऍडव्हर्स इफेक्ट, नॉशिया, ओमेटिंग, अॅनोरेक्सिया, बॅड टेस्ट, ओके. सीएनएस हे नॉन स्पेसिफिक आहे, एक्झॅक्ट रिझन माहित नाही. डिझीनेस, चक्कर आल्यासारखं, हेडेक, रेस्टलेसनेस, एन्झायटी, इन्सोमनिया, ट्रिमर्स, सीझर्स. हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन्स, फोटोटॉक्झिसिटी त्यात महत्वाचं आहे. फोटोसेन्सिटिव्हिटी तर रॅशेस, आर्टिकॅडिया, स्वेलिंग ऑफ द लिप्स, त्याला एंजिओएडिमा असं म्हणतो आपण. फोटोसेन्सिटिव्हिटी. तर अमंग ऑल फ्लुरोक्विनोलॉन्स photosensitivity is maximum with lomifloxacin and sparfloxacin. ओके. तर ते मी तुमच्याशी डिस्कस केलंय आधी. फोटोटॉक्झिसिटी स्पारफ्लोक्सासिन बरोबर जास्त आहे. टेंडनायटिस आणि टेंडॉन रप्चर अबो 60 इयर्स मध्ये जास्त दिसून येतं आणि कार्टिलेज डॅमेज पण होतं. मेनली ग्रोविंग कार्टिलेज डॅमेज होतं, जे ग्रोविंग कार्टिलेज असतं आणि जे वेट बिअरिंग जॉईंट्स असतात त्यांचं कार्टिलेज प्रामुख्याने डॅमेज होतं आणि त्याच्यामुळं ते रिलेटिव्हली कॉन्ट्राइंडिकेटेड आहे इन चिल्ड्रन बिलो 18 इयर्स ऑफ एज. क्यूटी प्रोलॉंगेशन मॅक्झिमम कशा बरोबर आहे? स्पारफ्लोक्सासिन. बाकी गॅटी, लिओ, मोक्झी, जेमी बरोबरही दिसतं. आता गॅटिफ्लॉक्झिसिन बरोबर अजून एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे, डिसग्लायसेमिक इफेक्ट. त्यामुळं एक लक्षात घ्या की गॅटिफ्लॉक्झिसिन हा हायपोग्लायसेमिया ही प्रोड्यूस करत होता आणि हायपरग्लायसेमिया ही प्रोड्यूस करत होता. एक्झॅक्ट रिझन क्लिअर नाही. त्यामुळं गॅटिफ्लॉक्झिसिन डिसग्लायसेमिक इफेक्ट प्रोड्यूस करतो असा एक ऍडव्हर्स इफेक्ट बुक्स मध्ये मेन्शन आहे आणि त्यामुळं गॅटिफ्लॉक्झिसिन हा मार्केटमधून विड्रॉ केला गेलेला आहे. गॅटीला क्यूटी प्रोलॉंगेशन पण आहे. ओके. तर रिसेंटली FDA has issued warning regarding peripheral neuropathy caused by fluoroquinolones. आता हे बुक्स मध्ये मेन्शन नाहीये, एंट्रन्सच्या बुक्स मध्ये मेन्शन आहे, त्यामुळे मी इथं केलंय. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. जस्ट आता एक कन्सर्न फ्लुरोक्विनोलॉन्सचा डेव्हलप झालाय की ते पेरिफेरल न्यूरोपॅथी करतात की नाही.
आणि त्यामुळं ते कॉशियसली यूज केले पाहिजे, ज्यामध्ये रिस्क जास्त आहे. ओके, आता ऍडव्हर्स इफेक्ट आपण डिस्कस केलेले आहे. तर यामध्ये टेंडनायटिस, टेंडॉन रप्चर, कार्टिलेज डॅमेज, क्यूटी प्रोलॉंगेशन, फोटोटॉक्झिसिटी हे ऍडव्हर्स इफेक्ट तुमचे आलेच पाहिजे. क्लिअर? आता कोणकोणते फ्लोरोक्युलरन्स विड्रॉ केले गेलेले हे कोणी तुम्हाला विचारणार नाही एक्झाम मध्ये की कोणते फ्लोरोक्युलरन्स विड्रॉ केलेत मार्केटमधून. फक्त एक नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आता आपण लक्षात घेऊया. गॅटिफ्लॉक्झासिन विड्रॉ झालाय. काय विड्रॉ झालाय? डिसग्लायसेमिक इंडेक्स त्याचा हायपर किंवा हायपोग्लायसेमिया करतो मग. ड्यू टू डिसग्लायसेमिक इफेक्ट. तसंच तो क्यूटी प्रोलॉंगेशन पण करतो, पण मेनली डिसग्लायसेमिक इफेक्ट मुळे तो विड्रॉ झालाय, ते जास्त होतं. ग्रेपाफ्लॉक्झासिन ऐकलं होतं? ग्रेपा नाही, नाही सर. तो पण क्यूटी प्रोलॉंगेशन मुळे विड्रॉ केला गेलाय मार्केटमधून. ट्रोव्हाफ्लॉक्झासिन नाही, तो हिपॅटोटॉक्झिसिटी ऍडव्हर्स इफेक्ट मुळे विड्रॉ केला गेलाय. ओके, प्रत्येकाचे कारण वेगवेगळे आहेत, तिन्ही जे पाहिले ते. चौथा जो आहे क्लिनाफ्लॉक्झासिन, ड्यू टू हिपॅटोटॉक्झिसिटी आणि फोटोसेन्सिटिव्हिटी विड्रॉ केला गेलाय. आणि टिमाफ्लॉक्झासिन हा इम्युनोहिमोलायटिक अॅनिमिया करत होता, म्हणून तो पण विड्रॉ केला गेलाय. आता हे कोणीही विचारणार नाही तुम्हाला, हे जस्ट एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू नोट्स मध्ये मी ऍड केलंय. स्किप केलं तरी चालेल, स्किप केलं तरी चालेल. ओके, आता युजेस काय आहे तर डिटेलमध्ये केडी त्रिपाठीत मेन्शन केलेत. इथं मी फक्त इन्युमरेट करतो आहे. यूज आणि तुम्हाला सर्वांना पण माहित आहे. तुम्ही कुठं कुठं यूज करता फ्लोरोक्विनोलोन्स डे टू डे? UTI मध्ये देतो जास्त करून. UTI मध्ये रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन मध्ये देतो. ओके, गॅस्ट्रोएंटरायटिस, ट्युबरक्युलोसिस मध्ये देतो. ट्युबरक्युलोसिस मध्ये देतो. टायफॉइड मध्ये? टायफॉइड मध्ये पण टायफॉइड मध्ये लिओफ्लॉक्सासिन कधी कधी युज करतो, जास्त नाही पण टायफॉइड. लिओफ्लॉक्झासिन, लिओफ्लॉक्सासिन कधी कधी LRTI मध्ये पण सिफिक्झिन बरोबर कॉम्बिनेशन मध्ये. ओके, सिफिक्झिम बरोबर कॉम्बिनेशन देतो ओफ्लॉक्सचं लिओफ्लॉक्झासिन. टायफॉइड मध्ये. लिओफ्लॉक्झासिन ओके, बर. म्हणजे तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधले जेवढे इन्फेक्शन रिलेटेड कंडिशन, इन्फेक्शन मध्ये पण देतो सर. म्हणजे तुम्हाला समजा आता युरिन ट्रॅक इन्फेक्शन, पण तुम्ही कसं आहे की आता मी युटीआय नसतं, फक्त युटीआय नाही लिहायचं. युरिन ट्रॅक इन्फेक्शन कॉज बाय ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम सच ॲज ई कोलाय, क्लेप्सिला, प्रोटियस एक्सेट्रा. वी कॅन यूज फ्लोरोक्विनोलोन्स. दीज आर कन्सिडर ॲज अ फर्स्ट चॉईस ड्रग. बरोबर आहे. गॅस्ट्रोएंटरायटिस, फ्लोरोक्विनोलोन्स मध्ये पण नॉर्फ्लॉक्सासिन यूज करतो सर. नॉलेज कशात? लिकोरियामध्ये. ओके ओके, त्यामध्ये तर युटीआय मध्ये, युरिन ट्रॅक इन्फेक्शन मध्ये आपण नॉर्फ्लॉक्झासिन प्रेफर करतो बिकॉज इट अचीव गुड कॉन्सन्ट्रेशन इन युरिन. ते तुम्ही लिहू शकता. गॅस्ट्रोएंटरायटिस, मग त्यात मेन्शन करायचं गॅस्ट्रोएंटरायटिस कॉज बाय ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम सच एज शिगेला, साल्मोनेला, ओके, कॅम्पेलोबॅक्टर जेजुनी. We can use fluoroquinolones. However, fluoroquinolones are not effective if gastroenteritis is caused by Entamoeba histolytica. दुसऱ्या वर्ड मध्ये, in amoebic dysentery, fluoroquinolones are not effective. जर amoebic dysentery असेल तर कोणता ड्रग यूज करायला पाहिजे मग तिथं? मेट्रोनिडायझोल किंवा टिनिडायझोल. बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर टायफॉइड. फॉर टायफॉइड it is caused by gram-negative organism Salmonella typhi. For typhoid fever, nowadays, third generation cephalosporins are considered as a first choice drugs. Okay, we can use fluoroquinolones as an alternative drug. Respiratory tract infection caused by gram-negative organism or gram-positive organism. Okay, we can use fluoroquinolones. Fluoroquinolones also effective in atypical pneumonia caused by Mycoplasma legionella. Okay, okay, Mycoplasma legionella chlamydia. ओके, ते तुम्ही लिहू शकता. आता हे
कॉमन युजेस तुम्हाला लक्षात आहे. त्याचप्रमाणे आता जस्ट तुम्ही सांगितलं ट्युबरक्युलोसिस. इन ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन वी कॅन यूज ॲज अ सेकंड लाईन ड्रग, बरोबर आहे. मग इफेक्टिव्ह इन अटिपिकल ॲज वेल एज टिपिकल मायकोबॅक्टेरिया. ओके, ते तुम्ही मेन्शन करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त काही युजेस आहे. मग सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन असेल, बोन इन्फेक्शन असेल, ऑस्टिओमायलायटिस झालेला असेल किंवा सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन असेल, ओके, सेल्युलायटिस झालेला असेल, त्यावेळेसही आपण यूज करू शकतो. त्यानंतर अजून काही युजेस आहे. ग्रॅम निगेटिव्ह सेप्टिसेमिया असेल, त्यात आपण यूज करू शकतो. ग्रॅम निगेटिव्ह मिनिंजायटिस असेल, त्यात आपण यूज करू शकतो. आणि ऑप्थॅल्मिक पॉइंट ऑफ व्ह्यू याचा यूज खूप आहे फ्लोरोक्विनोलॉनचा. आय रिलेटेड इन्फेक्शन, सो आय रिलेटेड इन्फेक्शन मध्येही आपण फ्लोरोक्विनोलॉन्स यूज करू शकतो. मग काही आय ड्रॉप्स तुम्हाला तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. सिप्रोफ्लॉक्झासिन आहे, गॅटिफ्लॉक्झासिन आहे, लिओफ्लॉक्झासिन आहे, मोक्झिफ्लॉक्झासिन आय ड्रॉप आहे, ओफ्लॉक्झासिन आय ड्रॉप आहे. तर कंजक्टिव्हायटिस, कॉर्नियल अल्सर, बरोबर आहे, त्यामध्ये आपण हे ड्रग यूज करू शकतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे बाकी काही कंडिशन्स आहेत. शँक्रॉइड, सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, त्यात आपण यूज करू शकतो. त्यानंतर अँथ्रॅक्स मध्ये यूज करू शकतो. आणि जे न्यूट्रोपेनिक पेशंट्स असतात, ज्याच्यात न्यूट्रोफिल काउंट कमी असतो, त्या पेशंटमध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. म्हणून अँटीबायोटिक्स आपण प्रोफायलॅक्सिस म्हणून न्यूट्रोपेनिक पेशंटमध्ये यूज करतो. पेनिसिलिनच्या यूज मध्ये आपण पाहिलंय, सिफेलोस्पोरिनच्या यूज मध्ये पाहिलंय, इथं पण पाहतोय. म्हणजे हा यूज तुम्ही प्रत्येक याच्यात लिहिला, कॅन बी यूज इन न्यूट्रोपेनिक पेशंट ॲज अ प्रोफायलॅक्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू. जे इम्पॉर्टंट ड्रग्ज आहेत, पेनिसिलिन, सिफेलोस्पोरिन्स किंवा मॅक्रोलाइड, तर ते आन्सर बरोबरच येणार आहे. म्हणजे इतके सारे युजेस आहे, पहा. लक्षात आले युजेस? तर हे जे युजेस आहे ना, मी फक्त मेन्शन केले, पण तुम्हाला ते काय करायचे आहे? इलॉबरेट करावं लागतं. हा, आता शँक्रॉइड आहे. शँक्रॉइड, इट इज कॉज बाय एच डुक्राय, इट इज निगेटिव्ह ऑर्गॅनिझम, वी कॅन यूज फ्लोरोक्विनोलॉन्स, बट एझिथ्रोमायसिन इज ऑल्सो इफेक्टिव्ह. ओके, सेफ्ट्राएक्झोन इज ऑल्सो इफेक्टिव्ह. ते तुम्ही ऍड करू शकता. तुम्हाला क्लब करायचं आहे युजेस, अदर कोणते ड्रग्स यूज होतात त्याच्यात, ते सुडोमोनास, मग त्यात तुम्ही लिहू शकता सुडोमोनास जे आहे त्यामध्ये कोणते फ्लोरोक्विनोलॉन्स इफेक्टिव्ह, ते तुम्ही लिहू शकतात. आपण पाहिलेत कोणते इफेक्टिव्ह आहे सुडोमोनास मध्ये? लिओफ्लॉक्स, सिप्रोफ्लॉक्स. सिप्रोफ्लॉक्झासिन, लिओफ्लॉक्झासिन. तर हे युजेस एक्सप्लेन करणं महत्वाचं आहे. एक एक दोन दोन लाईन युजेस मध्ये लिहिणं महत्वाचं आहे. आलंय लक्षात तुमच्या? आता हे हो, sir. डोसेस तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत, त्यात मी काही डिटेल जात नाही. जस्ट एमबीबीएसच्या मुलांना नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू मी टाकले होते. कॉन्ट्राइंडिकेशन प्रेग्नन्सी मध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, आणि रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन चिल्ड्रन बिलो 18 इयर्स ऑफ एज, त्यातही ते कॉन्ट्राइंडिकेशन आहे. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय आहे काही ड्रगच्या, ऑलरेडी मी डिस्कस केलंय की नॉरफ्लोक्झासिन हॅव लो ओरल बायबिलिटी अँड टिश्यू डिस्ट्रीब्युशन. त्यामुळे नॉरफ्लोक्झासिन मेनली आपण गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा युटीआय साठी यूज करतो, परंतु सिस्टेमिक इन्फेक्शन साठी नॉरफ्लोक्झासिन यूज केला जात नाही. तर तुम्हाला कोणी विचारलं की सिस्टेमिक इन्फेक्शन मध्ये का नॉरफ्लोक्झासिन यूज होत नाही, कारण त्याचं डिस्ट्रीब्युशन हे काय आहे, कमी आहे. ओके, आणि त्यामुळं तो आपण सिस्टेमिक इन्फेक्शन मध्ये यूज करू शकत नाही. सिप्रोलिओ इफेक्टिव्ह अगेन्स्ट सुडोमोनास. ओके, levofloxacin, gatifloxacin, gemifloxacin, moxifloxacin are considered as respiratory flulloculants due to their enhanced activity against gram-positive and atypical organisms like Legionella, Chlamydia आणि Mycoplasma. ते रेस्पिरेटरी फ्लुरोक्विनोलॉन्स कोणते आहेत, त्यात तुम्ही मला सांगितलं की लिओ चांगला यूज होतो. तर याच्यामध्ये रेस्पिरेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू जास्त कॉमनली कोणता होतो? गॅटी तर बॅन झालेला आहे. लिओफ्लॉक्सासिन. मॉक्सिफ्लॉक्सासिन पण चांगले यूज होतो. मॉक्सिफ, ओके, लिओ आणि मॉक्सिफ. मध्ये तर एक बालूफ्लॉक्सासिन पण आला होता, तो पण यूज व्हायचा सर. कोणता? बालूफ्लॉक्सासिन. बालूफ्लॉक्झासिन, ओके. आता त्याविषयी मला नाही माहित, कारण खूप सारे ड्रग्ज नवीन आता मार्केटमध्ये आलेले असतील, जे तुम्ही उलट तुम्हाला त्या गोष्टी जास्त माहित असतील, कारण तुम्ही त्या टच मध्ये. आम्हाला त्या गोष्टी थोड्या लेट समजतात. तर खूप सारे फ्लोरोक्विनोलन्स म्हणजे अशा असतील मार्केटमध्ये, काही एक्झाम्पल असे की म्हणजे तुम्हाला माहित असतील ते बुक्स मध्ये पण नाहीये, बुक्स मध्ये नाहीये ते,
पण अवेलेबल आहे. ओके, ठीक आहे. आता लास्ट पार्ट, नॅलिडिक्झिक ऍसिड आणि सिप्रोफ्लोक्झासिन जे आहे, ओके, त्यातला डिफरन्स. नॅलिडिक्झिक ऍसिड काय होतं? रोक्विनोल नुसतं क्विनोलॉन आहे. हा, आणि सिप्रोफ्लोक्झासिन काय? फ्लोर फ्लोरिनेटेड क्विनोलिन किंवा फ्लोरोक्विनोलिन आहे, म्हणजे फ्लोरीन ग्रुप ऍड केलंय. तर याच्यामध्ये पोटेन्सी कोणाची जास्त आहे? सिप्रोफ्लोक्झासिन. नॅलिडिक्झिक ऍसिडची पोटेन्सी कमी आहे, लेस पोटेंट आहे तो. मग लेस पोटेंट असल्यामुळे डोस जास्त लागणार. लक्षात आलं? ओके. नॅलिडिक्झिक ऍसिड ऍज कम्पेअर टू सिप्रोफ्लोक्झासिन नॅरो स्पेक्ट्रम आहे, आणि सिप्रोफ्लोक्झासिनचा स्पेक्ट्रम थोडा मोठा आहे. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जास्त HU सिप्रोफ्लोक्झासिनने होतं. नॅलिडिक्झिक ऍसिड बरोबर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हे जसं पाहिजे तसं HU होत नाही, म्हणजे पुअर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन HU होतं नॅलिडिक्झिक ऍसिड दिल्याने. टिश्यू परमेबिलिटी पण नॅलिडिक्झिक ऍसिडची पुअर आहे, सिप्रोफ्लोक्झासिनची हाय आहे. रेझिस्टन्स नॅलिडिक्झिक ऍसिड बरोबर फ्रिक्वेंट आहे, सिप्रोफ्लोक्झासिन बरोबर स्लोली डेव्हलप झाला आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या की नॅलिडिक्झिक ऍसिडचा प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, टिश्यू परमेबिलिटी पुअर आहे, त्याच्यामुळे तो डायरिया किंवा UTI ह्या दोन पॉइंट ऑफ व्ह्यू यूज केला जातो. कॉमनली पहिले UTI साठी यूज व्हायचा, आणि तो 3 ते 4 वेळा दिवसाला द्यावा लागतो. सिप्रोफ्लोक्झासिनचा विचार केला तर तो मेनली सिस्टेमिक इन्फेक्शन साठी जास्त यूज होतो सिप्रोफ्लोक्झासिन. ओके. नॅलिडिक्झिक ऍसिड सिस्टेमिक इन्फेक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू तेवढं यूज होत नाही, कारण तेवढं कॉन्सन्ट्रेशन तिथं अचीव होत नाही. नॅलिडिक्झिक ऍसिड 3 ते 4 वेळा द्यावं लागतं, आणि सिप्रोफ्लोक्झासिन ट्वाईस डेली दिलं तरी सफिशियंट राहू शकतं. तर हे जो डिफरन्स आहे नॅलिडिक्झिक ऍसिड आणि सिप्रोफ्लोक्झासिन, एकता युनिव्हर्सिटीमध्ये MBBS ला विचारला गेला होता, म्हणून मी तो तयार केलाय आणि तो ग्रुप म्हणजे नोट्स मध्ये मेन्शन केलेला आहे. तर तुम्हाला येण्याचे चान्सेस कमी आहे, पण जस्ट लक्षात ठेवा नॅलिडिक्झिक ऍसिड आणि सिप्रोफ्लोक्झासिन मध्ये काही डिफरन्शिएटिंग पॉईंट आहे. जर 2 मार्कला आलं तर ते लिहिता आलं पाहिजे. तसा रेअर क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर आपण अँटीमायक्रोबियल मधलं हा टॉपिक DNA गायरेज इनहिबिटर कव्हर केलेला आहे. ओके. उद्या आता आपलं इंडिव्हिज्युअल ग्रुप मधलं एक अँटीमेटाबोलाइट्स हा ग्रुप राहिलेला आहे, तो आपण उद्या कव्हर करूया. तर उद्या आपण 7:30 वाजता सकाळी नेक्स्ट टॉपिक घेऊया.